महाराज म्हणतात की काही लोकांना मृत्यूचं भय वाटत असतं आणि त्यामुळे ते काय करतात बघूया या अभंगातनं. भेने पळे डोळसा न कळे मृत्यूचं सारीसा कैशी झाली दिशाभुली नवजाती ये वाटत आली संसाराची खंती मावळल्या तरी शक्ती तुका म्हणे हिना बुद्धी चुकली नारायणा. काही माणसं मोठी विचारी असतात आणि म्हणून त्यांना मृत्यूचं भय असतं, त्यामुळे ते पळून जाऊ इच्छितात. पण पळून जाणार तरी कोठे? मृत्यू त्यांच्याबरोबरच असतो हे त्यांना समजत नाही. आपण कुठेही जरी पळून गेलो तरी मृत्यू हे आपल्यासोबतच आहे का नाही. या बिचाऱ्यांची कशी दिशाभूल झाली आहे पहा. जी वाट खरी आहे सत्याची आहे त्या वाटेने ते चालत नाहीत. म्हणजे अध्यात्माची जी वाट आहे त्या अध्यात्माच्या वाटेने सत्याच्या वाटेने चालायला पाहिजे, पण त्या वाटेने ते चालतच नाहीत, जातच नाहीत. जरी ते शक्तिहीन झाले दुबळे झाले तरी ते संसाराची चिंता करीत असतात. म्हणजे कितीही जरी वय झालं शक्तिहीन झालं दुबळे झाले तरी ते कुणाची चिंता करतात? संसाराची चिंता करतात. खरं जर पाहिलं तर आपण अध्यात्मामध्ये राहिलो तर एवढी संसाराची चिंता आपल्याला करण्याची गरज नाही. संसार करत करत आपण ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. ते जरी ते शक्तिहीन झाले दुबळे झाले तरी संसाराची चिंता करत असतात. अशा लोकांची बुद्धी बहकलेली आहे, लक्षात घ्यावे. म्हणजे असे जे लोक आहेत जे फक्त संसाराची चिंता करतात ते आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे बहकलेले आहेत. आणि म्हणून अशा लोकांना काय करावं असं तुकाराम महाराजांना काळजी वाटते. रामकृष्ण हरी.